सीबीएस न्यूज मराठी आता सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येते। ठेकेदारांच्या दुर्लक्षतेमुळे पिकअप गाडीचा झाला अपघात। पारेघेरडी रस्ता देतोय अपघाताला निमंत्रण, पहा सविस्तर। मंगळवेढा सांगोला ते सांगली जिल्हा हद्दीतील जत तालुक्याला जोडणारा मंगळवेढा पारे जत रस्ता राज्यमार्ग क्रमांक 156 मधील सांगोला तालुक्यातील किलोमीटर 22,600 ते 44,800 अशा एकूण 22,200 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचं काम एका कंपनीला दिलंय। ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे हे काम अतिशय संत गतीने सुरू आहे। या रस्त्यावर छोटे मोठे पूल टाकण्याचं काम सुरू असून हे काम करणाऱ्या ठेकेदाराने रस्ता खोदून ठेवलाय। या रस्त्याचं काम सुरू असल्याबाबत कोठेही फलक लावला नसल्याने रात्रीच्या वेळेस भरधाव वेगाने येणाऱ्या वाहन चालकांना पुलासाठी तयार केलेला खोल खड्डा दिसत नसल्याने अपघात होत आहेत। विशेषतः पारे गावात कुंभार पुकळे वस्ती परिसरात ठेकेदारांच्या ताफ्यातील एका गाडीचा अपघात झाला। घटनास्थळी पत्रकार चांदभैया शेख, समाधान गंगणे, सोमनाथ कुंभार यांनी त्वरित गाडीतील कामगारांचा बचाव केला। अपघात झाल्यानंतर काही क्षणातच त्या ठिकाणी सूचना फलक लावण्यात आला। म्हणजे बांधकाम विभाग आणि ठेकेदार हे मोठा अपघात होण्याची वाट पाहत होते का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय। पारेघेरडी मार्गावर अनेक ठिकाणी एकेरी व काही ठिकाणी दोन्ही बाजूला रस्ता खोदून ठेवण्यात आलाय। दुचाकी, चारचाकी वाहन सरळ जात असतानाच समोर रस्ता खोदत असल्याचा फलक लावणे नसल्याने वाहन पुढे जातात। त्या ठिकाणी रस्ता खोदलेला असतो, परिणामी वाहनधारकांना पुन्हा परत जाऊन दुसऱ्या बाजूने जावं लागतंय। आवश्यक त्या ठिकाणी फलक किंवा रस्ता सुरक्षा रक्षक पर्याप्त प्रमाणात नसल्यामुळे वाहन सुरक्षा व्यवस्थापक पूर्णत्व कोलमडले आहे। या मार्गाचे काम सुरू होऊन 3 ते 4 महिने झाले, परंतु कामाची गती संत आहे। खोदून ठेवलेल्या रस्त्यावर दिवसातून 5 ते 6 वेळा पाणी मारणं आवश्यक आहे। पाणी मारलं जात नसल्याने धुळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। दिवसातून कुठेतरी पाणी मारलं जातं। अनेक ठिकाणी पुलाचं बांधकाम सुरू असल्याने वाहन चालकांना सुद्धा वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे। कोणतीही एका बाजूने खोदकाम सुरू असते तर एक बाजूने सुरळीत चालू शकली असती, परंतु कुठे एका बाजूने तर कुठे दुसऱ्या बाजूने रस्ता खोदून ठेवलाय। ज्या ठिकाणी एका बाजूचं वाहन सुरू आहे ती बाजू अरुंद असल्यामुळे समोरासमोर वाहन आल्या साईडला देताना अडचण निर्माण होत आहे। तसेच ओव्हरटेक करणेही कठीण झालंय। विशेषतः 2 ते 3 ठिकाणी सूचना लावण्यात आलं असल्याचं दिसून येत आहे। आवश्यक त्या ठिकाणी फलक नसल्याने अनेक अडचणींना सामोर जावं लागतंय। रात्रीच्या सुमारास ही वाहनांची ये-जा सुरूच राहते, परंतु रस्ता खोदून ठेवला आहे। तसेच फलक लावले नसल्याने वाहने खोदलेल्या रस्त्यात कोसळत आहेत। धूळ उडाल्याने रात्रीच्या सुमारास समोरचे काहीच दिसत नाही, त्यामुळे एकमेकांना वाहने धडक देण्याचे प्रमाण वाढले आहे। सर्वसामान्य नागरिकांना व वाहन चालकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। जर या ठिकाणी अपघात झाला आणि एखाद्याचा नाहक बळी गेलाच तर या सर्वस्वी जबाबदार संबंधित ठेकेदार व संबंधित प्रशासन असेल, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांसह प्रवासी वर्गातून होत आहे। धन्यवाद। पाहत रहा सीबीएस न्यूज मराठी।